श्री मोरेश्वर मंदिर हे बुद्धीची देवता गणेशाला समर्पित असलेले एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मोरगाव येथे स्थित आहे। हे मंदिर अष्टविनायक यात्रा परिक्रमेचे पहिले आणि शेवटचे स्थान आहे आणि गणपत्य संप्रदायासाठी एक प्रमुख केंद्र मानले जाते। मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि इतिहास। अष्टविनायक यात्रा पुण्याजवळील 8 पूजनीय गणेश मंदिरांच्या यात्रेची सुरुवात आणि समाप्ती याच मंदिरामध्ये होते। या यात्रेला अष्टविनायक दर्शन असे म्हणतात आणि ती मोरगावला पुन्हा भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही। गणेश पुराणातील महत्त्व। गणेश पुराणात मोरगावला पृथ्वीवरील गणेशाच्या 3 सर्वात महत्त्वाच्या स्थानांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे। या स्थानाची तुलना हिंदूंच्या पवित्र शहर काशीशी केली जाते। पौराणिक कथा। गणेश पुराणातील कथेनुसार गणेशाने मयुरेश्वर म्हणून अवतार घेतला। त्यांनी मोरावर स्वार होऊन सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्यामुळे त्यांना मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव मिळाले। ऐतिहासिक संदर्भ। 17व्या शतकातील गणपत्य संत मोरया गोसावी यांच्याशी या मंदिराचे संबंध जोडले जातात। 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या पेशव्यांनी या मंदिराला मोठे संरक्षण दिले, कारण गणेश हे त्यांचे कुलदैवत होते। मंदिर स्थापत्य शैली। संमिश्र स्थापत्य। मंदिराच्या सभोवताल उंच दगडी भिंती आहेत, ज्यांच्या 4ही कोपऱ्यांवर मिनार आहेत, ज्यामुळे मुस्लिम स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो। 4 दरवाजे। मंदिराला 4 मुख्य दरवाजे आहेत। प्रत्येक दरवाजा एका युगातील गणेशाच्या रूपाचे प्रतिनिधित्व करतो आणि जीवनाच्या 4 पुरुषार्थांशी धर्म, अर्थ, काम, मोक्ष संबंधित आहे। मुख्य मूर्ती। गर्भगृहातील गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची, 4 हात आणि 3 डोळ्यांची आहे। ही मूर्ती सिंदूरच्या जाड थराने मढलेली असल्यामुळे ती प्रत्यक्ष स्वरूपापेक्षा लहान दिसते। इतर वैशिष्ट्ये। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक 6 फूट उंचीचा उंदीर आणि नंदीबैल शिल्प आहे। शिवमंदिरांप्रमाणे नंदीचे शिल्प येथे असणे हे एक असामान्य वैशिष्ट्य आहे। पूजा आणि उत्सव। दैनिक पूजा। गणेशाच्या प्रतिमेची पूजा दररोज सकाळी 7, दुपारी 12 आणि रात्री 8 वाजता केली जाते। प्रमुख सण। गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी आणि गणेश चतुर्थी, भाद्रपद शुक्ल चतुर्थी। या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उत्सव आणि गर्दी असते।